गोंडपिंपरी या ठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत सोयाबीन पिकासाठी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते। कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील कृषी विस्तार विषयाचे तज्ञ डॉक्टर विजय एन सीडाम यांनी रुंद वरंबा सरी यंत्राद्वारे पेरणीचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले। डॉक्टर सीडाम यांनी स्पष्ट केले की बीबीएफ यंत्राद्वारे योग्य रुंदीचे वरंबे तयार करून लागवड केल्यास पाण्याचा निचरा चांगला होतो। पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते आणि मूलस्थानी जलसंधारण होते, त्यामुळे पिकाची उगवण आणि वाढ सुधारते आणि दीर्घकालीन खंड पावसात देखील फायदेशीर ठरते। बीबीएफ पद्धतीमुळे 20% बियाणे आणि खतांची बचत होते, तसेच वेळ, मजूर आणि इंधन यांची बचत होते। त्यांनी शिफारस केली की मृद परीक्षण अहवालावर आधारित संतुलित खतांचा वापर करावा। प्रति एकर 12-30-12 किलो एनपीके आवश्यक असून 26 किलो युरिया, 187 किलो सुपरफॉस्फेट आणि 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश किंवा 65 किलो डीएपी आणि 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे। त्यानंतर पेरणीनंतर 50 आणि 70 दिवसांनी 2% युरिया द्रावणाची फवारणी करावी। या प्रशिक्षणावेळी सचिन पानसरे यांनी बीज प्रक्रिया आणि उगवण तपासणीविषयी मार्गदर्शन केले। पीडीकेव्ही अकोला प्रसारित आंबा वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले। कार्यक्रमाला गावचे उपसरपंच मदन खामनकर, उपकृषी अधिकारी जीबी पाटील, कैलास कांबडी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। प्रतिनिधी अमान कुरैशी, एनटीव्ही न्यूज मराठी, चंद्रपूर।